भिवंडी महापालिका निवडणूक 2026 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना विजयी मिळाल्याची माहिती समोर येते। निकालानुसार महापौर पदासाठी झालेल्या या लढतीत कोणार्क विकास आघाडीला मतदारांचा कौल मिळाल्याचं चित्र आहे। दरम्यान विजयाची घोषणा होताच भिवंडीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। विजयानंतर प्रतिभा पाटील यांनी समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केलाय। हातात बॅट घेऊन आनंद व्यक्त करतानाचे चित्र पाहायला मिळते, तर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। भाजपचे उमेदवार नवनाथ बन विजयी झाल्याची माहिती मिळते। या निकालामुळे संबंधित प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले। मतदारांनी आपला कौल दिल्याचं दिसून येते। दरम्यान निकाल जाहीर होताच परिसरात निवडणूक निकालाबाबत चर्चा सुरू झाली आहे। मुंबईतील भांडूप परिसरातून एक गंभीर घटना समोर येते। मतमोजणी सुरू असताना पोलीस आणि उमेदवार यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळते। भांडूपमधील सेंट झेवियर हायस्कूल येथे मतमोजणीसाठी आलेले बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हर्ष खांडेकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। या वादादरम्यान पोलिसांनी हर्ष खांडेकर आणि त्यांच्यासोबत असलेले ॲडव्होकेट प्रशांत गंगावणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या घटनेनंतर मतमोजणी केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पोलिसांची बाजू अद्याप समोर आलेली नाही। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येते। उमेदवार असून आम्हाला धक्काबुक्की करून बाहेर काढलंय। आमची काय चुकी नसताना आम्हाला धक्काबुक्की करत बाहेर काढलंय। आम्ही फक्त विचारलेलं की आम्हाला एंट्री आहे का नाही, तर आम्हाला इमानदारीमध्ये सांगू शकत होते, पण यांनी धक्काबुक्की करत आम्हाला बाहेर काढलंय। चाललेलो आम्ही, माझे लेटरेट घेतले तर बाबासाहेबांचे फोटो आहेत, तरी पण यांनी आम्हाला धक्काबुक्की करत बाहेर काढलाय। हे अलाउड आहे का नाही? चाललेलो की नाही साहेब? नंबर आला का तुम्ही? चाललेलो ना साहेब। साहेब तुम्हाला कोणी धक्का मारला नाही, प्लीज चला तुम्ही गेटवर गोंधळ नका करू मॅडम। इथे नका झालं, पण तुम्हाला जागा कुठे दिलेली आहे? असं नसतं, असं नाही, विनाकारण हे करू नका। चला दादा, तुम्हाला जागा इथे दिलेली नाहीये, तुम्ही पण आहे। तुम्हाला काय बोललो, मी उमेदवार आहे, मला घाटेकर साहेबांनी मला धक्का मारला आणि मला बोलला माझा निळा घेतून की तुम्ही आहे ना, काय करायचं ते कर, काय उकडायचं ते उकड। बाबासाहेबांचे लेटर असं त्यांनी खेटून घेतले। आम्ही पत्र देत होतो ना, मग काय खेटून घेतलं? हा आमचा अपमान आहे काय? हा हत्ती आहे ना, हत्ती बाबासाहेबांची निशाणी आहे। तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकालात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। काँग्रेसमधून बाहेर पडून शिंदे सेनेत प्रवेश केलेले उमेदवार सारंगधर देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून विजय मिळवत आपला गड राखलाय। याच प्रभागात इतर जागांवर भारतीय जनता पक्षाचे विजयसिंह देसाई हे नंदकुमार पिसे यांच्या विरोधात होते, तर भाजपचे माधवी पाटील पल्लवी यांच्या विरोधात, तसेच शिवसेनेच्या संगीता सावंत ह्या विद्या देसाई यांच्या विरोधात विजयी झाल्यात। करण्याची भूमिका या ठिकाणी ठेवली, त्यामुळे हा विजय या ठिकाणी मिळालेला आहे। हा माझा विजय आमच्या सहकार्यांच्या वतीने मी जनतेला या ठिकाणी समर्पित करतो। मोठी ताकद त्या ठिकाणी लावण्यात आली होती, मात्र तरी देखील त्या ठिकाणी पालिकेला शाबूत ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला। हा एक शहरामध्ये त्यांनी पसरवलेली अफवा होती, कारण नेहमीच आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून ज्यावेळेला काम करतोय त्यावेळेला गड हा सारंग देशमुखांचाच होता आणि त्या ठिकाणी त्यांना मदत होत होती, त्यांचा तो गैरसमज होता। त्यामुळे काय होणार याची कल्पना आम्हाला आधीच होती। बावडा विरुद्ध तुमची अशी एक लढाई नाही, ही माझी बावड्या विरुद्ध लढाई नाही, तर बावड्यातील एका नेत्याविरुद्ध लढाई आहे आणि ती राहणार सदैव। त्याचा काय विषय, मला जो त्रास आहे तोच बावड्यातल्या जनतेला त्रास आहे। त्यामुळे माझी लढाई बावड्या विरुद्ध नाही, तर बावड्यातल्या नेत्याविरुद्ध आहे। सारंगधर देशमुख यांना का टार्गेट केलं असं काय जेलसी असेल त्यांना, काय तर पुढे जातोय कार्यकर्ता, लोक जास्त पाठीमागे राहतात असं काही तर गैरसमजातून त्यांनी गेली 2-4 वर्ष ते चालूच होतं। सतत आपल्याला कुठं हा पुढे जातोय असा एखादा बहुतेक त्यांचा संभ्रम असावा, त्यातून त्यांनी केला असावा। पण हा निकाल नेमका आता त्या नेत्यानं सुद्धा काय सांगायला वाटतं? त्यांनी आसपास आपल्या असणाऱ्या परिस्थितीचा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ह्याचा विचार केला पाहिजे। हे का होते, हे का व्हायला लागले, लोक आपल्यापासून का लांब जायला लागले, याचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार करून जवळ असणारी जी लोक आहेत
की त्यांच्यासाठी त्यांना प्रगतीपथाकडे न्यायला लागल्यात का अधोगतीकडे न्यायला लागल्यात ह्याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही वारंवार म्हणताय की शेजारचे आजूबाजूला नेत्याचे असलेली लोक वाईट आहेत, म्हणजे नेता बरोबर आहे की नेमकं काय? आता बरोबर तर कसं म्हणणार, वारंवार आम्ही आता गेली 5-6 वर्षी त्यांना सर्व लोक मी नाही शेकडो लोक त्यांना हे सांगायला लागले हे चुकायला लागले बाबा, ह्या ह्याच्यातनं आपण लोक आपल्यापासून लांब जायला लागले. त्या सर्व सूचना करून सुद्धा त्यातून ते जर बाहेर येत नसतील तर ते योग्य तर कसं म्हणता येईल. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, प्रकाश आंबेडकरांची सुद्धा तुम्हाला साथ लाभली. नेमकं आता कोल्हापूरकरांनी सुद्धा शिवसेनेवरती विश्वास दाखवल्याचं दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं नेहमीच शिवसेनेला साथ या ठिकाणी दिलेला आहे. आजपर्यंत तुम्ही इतिहास बघितला तर शिवसेनेच्या पाठीमागे राहण्याचा धोरण हे कोल्हापुरात जिल्ह्यातील जनतेने नेहमीच स्वीकारलेलं आहे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि कोल्हापूरवर त्यांचं एक विशेष सहकार्य आहे. निधीच्या माध्यमातून असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून असून ते कोल्हापूरला नेहमी या ठिकाणी सहकार्य करत असतात. त्यामुळे आमचे आकर्षित त्यांच्याकडे आम्ही झालो होतो आणि त्याची प्रचिती त्यांनी ताबडतोब आम्हाला कितीतरी कोटी रुपये निधी देऊन या ठिकाणी केलेली आहे. भविष्यात कोल्हापुरावर प्रगतीपथावर न्यायचं असेल, या कोल्हापुरातील बऱ्याचशा सार्वजनिक समस्या सोडवायच्या असतील तर महायुतीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. महापौर पदाचं काय ठरलंय का? माहितीचे सगळे तिन्ही नाही नेते एकत्र अजून आरक्षणच नाही काय ठरणार. जालना महापालिका निवडणूक निकालात आणखीन एक अपडेट समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 1 ई मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भास्कर दानवे विजयी झालेत. भास्कर दानवे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू आहेत. या विजयामुळे संबंधित प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून मतदारांनी आपला कौल दिल्याचं दिसून येत आहे.